रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माहिती आहे राहू दे झालं आता झालं की आता काय काय त्यांचं काय आहे? ते चालू नाही वाटत. ते चालू आहे का? आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. आणि माझं स्वागत करण्याची घोषणा सामनानं केली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आज नांदेड विभागीय कार्यालयाचा मी आढावा घेतला, औद्योगिक विकास महामंडळाचा. त्याच्यामध्ये नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये नवीन ज्या ठिकाणी MIDC होत आहेत आणि त्या MIDC झाल्यानंतर त्याच्यातनं चांगल्या पद्धतीची MSME निर्माण होऊन इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली. आपल्याकडे मारताळ्याला शासकीय जमीन, आपल्याला आठवत असेल की मागच्या वेळी ज्यावेळी मी आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की तालुक्याच्या ठिकाणी जिथं शासकीय जमिनी आहेत आणि शासकीय जमिनी जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची तिथं औद्योगिक वसाहत निर्माण करू शकतो. तर त्याची सुरुवात कदाचित मारताळ्यापासून होते. 114 हेक्टर जमीन ही MIDCकडे घेण्यासाठी हाय पॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. त्याचं ॲक्विजिशन सुरू आहे. पण आज सकाळी सगळे असोसिएशनचे लोक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितले की अधिकची जमीन तिथं ॲक्वायर करणं गरजेचं आहे. तर 114 हेक्टर बरोबर अजून 150 हेक्टर जमीन तिथं ॲक्वायर करण्याचा आज राज्याचा मंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे. आणि तसा प्रस्ताव आरो तातडीनं मुंबईला हेड ऑफिसला पाठवतील. परंतु 114 हेक्टरमध्ये HPCनं मान्यता दिल्यामुळं ही MIDC तर होणारच आहे. धर्माबादला 207 हेक्टरवर HPCनं MIDCची मान्यता दिलेली आहे. ड्रायपोर्टसाठी आमचे मित्र हेमंतजी पाटील जे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मागणीनुसार गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट करण्याचा निर्णय जो घेतला आहे त्याच्यासाठी 100 हेक्टरला HPCनं मान्यता दिलेली आहे. तिथं ती देखील ॲक्विजिशन सुरू आहे. ॲडिशनल हिंगोलीमध्ये 205 हेक्टरवर हाय पॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. मुखेडला 44 हेक्टरवर हाय पॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर परभणीला 264 हेक्टरवर हाय पॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. सेलूला 200 हेक्टरवर हाय पॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. वसमतला शासकीय 40 हेक्टरवर ताबा घेणं आता फक्त बाकी आहे. आणि बिलोरीला 42 हेक्टरचा ताबा घेणं बाकी आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या MIDC झाल्यानंतर मगाशच्या बैठकीमध्ये जो MSMEचा विषय निघाला, स्मॉल स्केलचा जो विषय निघाला, तर याच्यामध्ये 20% त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. परंतु हा निर्णय आपण वर्षानुवर्ष ठेवू शकत नाही. पहिले 2-3 वर्ष जर ह्याला रिस्पॉन्स आला नाही तर आपल्याला पुन्हा जनरलकडे जावं लागेल आणि हा प्लॉट बाकीच्या उद्योजकांना द्यावा लागेल. मगाशीची कोणीतरी एक शंका व्यक्त केली की अनेक जागा ह्या वर्षानुवर्ष उद्योजकांकडे पडून आहेत परंतु त्यांनी कोणतीही इंडस्ट्री त्याच्यावर उभारलेली नाही. तर त्या जागा कायदेशीररित्या काढून घेण्याचा निर्णय हा MIDCनं मागच्याच वर्षी घेतलेला होता आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे. अजून एक मला महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की या 3 जिल्ह्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही नांदेड जिल्ह्याला 38 कोटी रुपये दिलेले आहेत, परभणीला आम्ही 29 कोटी रुपये दिलेले आहेत आणि हिंगोलीला आम्ही 16 कोटी रुपये दिलेले आहेत. याच्यामध्ये रस्त्याची कामं आहेत, दिवाबत्ती आहे. हिंगोलीसारख्या MIDCमध्ये जी पाण्याची आवश्यकता होती त्या पाण्याच्या निधीसाठी देखील आम्ही पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर देखील अतिशय चांगलं असलं पाहिजे
यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करून हे पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आताच हिंगोलीच्या उद्योजकांनी जी मागणी केली की तिथे स्ट्रीट लाईट काहीतरी मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांना देखील आम्ही इस्टिमेट करून पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगलं असलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. अजून एक महत्त्वाचा विभाग जो माझ्याकडनं चालतो तो म्हणजे खादी ग्रामोद्योग. खादी ग्रामोद्योगचा आढावा घेतला आहे. विश्वकर्मा योजनेचा मी आढावा घेतला आहे. विश्वकर्मामधनं 937 लाभार्थ्यांना आम्ही लाभ देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जे 1000चं टार्गेट आहे ते आता 35 ते 40% झालं आहे. पण मी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की 31 तारखेपर्यंत 100% ते पूर्ण झालं पाहिजे. अशा सगळ्याच बाबीचा आढावा मी घेतलेला आहे. आज मराठवाड्यामध्ये बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर धाराशिव असेल आणि जालना असेल, या 4 ठिकाणी उद्योग भवनाची कामं सुरू आहेत. ती देखील 6 महिन्यामध्ये पूर्ण होतील. तर ओव्हरऑल आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं आहे की डिपार्टमेंटच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ॲक्विएशनचा निर्णय जो घेतलेला होता आम्ही, त्याचा ते पाठपुरावा करत आहेत. ॲक्विएशनला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे जर MIDC नव्यानं आम्ही करू शकलो तर अनेक छोटे छोटे उद्योग याच्यातनं निर्माण होतील. एखादा मोठा उद्योग देखील नांदेडला यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांशी चर्चा करून जर काही सकारात्मक करता आलं तर ते देखील नांदेडच्या दृष्टीनं आम्ही नक्की करू. ही देखील चर्चा आजच्या या संपूर्ण बैठकीमध्ये झाली. अजून एक विभाग माझ्याकडे येतो मराठी भाषेचा. तर मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आज मी फक्त उद्योग विभागाचा आढावा घेतला आहे, परंतु मराठी भाषेचा देखील नोडल ऑफिसर हे आमचे जिल्हाधिकारी आहेत. म्हणजे तुमच्यामार्फत मी का जनतेला सांगतो आहे तर मराठी भाषेच्या जतनासाठी नाही, असं ढोबळ मनानं सांगू शकत नाही ना. साहेब, तुमची भावना अतिशय चांगली आहे. तुमच्या भावनाशी मी 100% नाही 10,001% सहमत आहे. परंतु जसं आपण पाणी वळवतो तसं 15,70,000 कोटीचे जे उद्योग आहेत ते आपण वळवू शकणार नाही. कारण त्या उद्योजकांनी ऑलरेडी जमिनी बघितलेल्या आहेत, कुठं त्यांना करायचं आहे ते ठरवलेलं आहे. त्याच्यापेक्षा आपण असं करू शकतो, एखादी उद्योजकांची कॉन्फरन्स आपण नांदेडमध्ये घेऊ शकतो. त्या उद्योजकांना आपण इथं आणू शकतो आणि मराठवाड्याच्या या भागामध्ये तुम्ही काय करू शकता, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता, अशा पद्धतीचं एक चर्चासत्र घेऊन नक्की इन्व्हेस्टमेंट आणू शकतो. ऐका, परवा फोनवर बोलणं झालं, दिल्लीला होती तेव्हा. हो, तुमच्या सभागृहामध्ये त्याला सस्पेंड केलं, निलंबित केलं. कोणाला? अशोक भगवान जातीवादी म्हणून त्याचा धप्पा ठेवून त्याला सस्पेंड केलेला आहे. निरीक्षक तो आता निलंबित आहे. परंतु मागच्या काळामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आले होते, त्यावेळेस तो खुलेआम त्या मोठ्या अधिकाऱ्याला भेटतोय, तो निलंबित अधिकारी. याच्यामुळे आंबेडकरवादी जे समाज आहे याच्यामध्ये अंडरस्टँडिंग होऊन चाललेली आहे. त्या ठिकाणी जे 4 मराठा समाजाचे आमदार आहेत आणि हा अशोक भगवान सुद्धा मराठा आहे आणि शिंदे साहेब मराठा आहे. या सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या एका जातीयवादीवर ठपका ठेवलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का? अशी आता नांदेडच नाही, नांदेड, बीड आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये ही वातावरण निर्माण झाले. तर आपण सोशल मीडियावर पाहू शकता. मी माझं व्यक्तिगत मत नाही आहे, सोशल मीडियावरती असे पूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एखाद्या आरोपीला आणि तो तिथे आरोपीसारखं असं बोलत नाही. तिथं त्या उपमुख्यमंत्री साहेबांची ताफ्यामध्ये आहे, सरकार म्हणजे त्यांची व्यवस्था करतोय. बोलताना म्हणजे बिलकुल निलंबित अधिकारीच नाही असं वाटतोय. हे एक प्रकारचं काय चाललंय नेमकं मला असं नाही, एक महत्त्वाचा आधी तुम्हाला याच्यातलं स्पष्ट शासनाची आणि आमची शिवसेनेची आणि शिंदेसाहेबांची भूमिका सांगतो की शिंदेसाहेब कुठच्याही वाईट प्रवृत्तीला पाठीशी घालत नाहीत. हे शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये परत प्रूव्ह करण्याची काय आवश्यकता नाही. अशा पद्धतीचा प्रसंग घडला असेल तर मी 100% त्याची माहिती घेईन आणि कुठच्याही जाती धर्मावर अन्याय करण्याची भूमिका ना कधी एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली ना कधी ते घेणार आहेत. कारण ते ज्या पद्धतीनं संवेदनशील पद्धतीनं काम करतात असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते कुठं जातीयवाद निर्माण करण्यासाठी झालेलं नाही. परंतु आपण सांगितलेला किस्सा मी नक्की शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन. अशा पद्धतीचं सोशल मीडियाला येतं आहे असं मी शिंदेसाहेबांना सांगेन. पण शिंदेसाहेबांच्या वतीनं अगदी ठामपणानं सांगतो की जे गुन्हेगार असतील त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. हां, नांदेडपर्यंत सांगितले ना.
नाईट लँडिंगचा विषय सर. नाही मुंबईमध्ये जे रात्री ज्यांना थांबायला जागा नाही ती जर नांदेडला थांबलं तर नांदेड मुंबई विमानतळ. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये आपण हेच प्लॅनिंग करतो ह्या 5 विमानतळावर. तर आता तुम्ही जर अभ्यास केला तर बघा, मुंबई नांदेड सुरू करणं, नांदेड मुंबई सुरू करणं ही काळाची गरज आहे, कारण उद्योग तिथं उभे राहतील. पण अजून एक तुम्हाला सांगतो, ही विमानतळं चार्टर फ्लाईट्सवर देखील चालू शकतात, कारण आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये पार्किंगची जागा जोडलेली नाही. ही 5ही आम्ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली आणि DGCAनं जर आम्हाला पार्किंगला परमिशन दिली तर तो रेव्हेन्यू देखील या विमानतळांचा चांगल्या पद्धतीनं गोळा होऊ शकतो आणि या विमानतळांचा मेंटेनन्स देखील होऊ शकतो. आणि जर विमानतळांचा मेंटेनन्स व्यवस्थित झाला तर मग काय एअरक्राफ्ट यायला काय अडचण नाही. पण नाईट लँडिंगचा जो विषय आहे तो नाईट लँडिंगचा विषय आता सध्या या कंपनीनं केला पाहिजे, तो कुठंच केलेला नाही. म्हणूनच आपण हे नोटिसेस दिल्यात ना. आणि जर ते MIDC आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आलं तर आम्ही ताबडतोब त्याचे टेंडर काढून चकाचक करणार आहोत आणि जास्तीत जास्त विमानसेवा या सगळ्या विमानतळावरनं कशा सुरू होतील याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाजीनगरमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची 55 एकर जमीन आहे आणि त्याची NOC घेतल्याशिवाय बांधकाम परवाना देऊ नये म्हणून वारंवार पत्रव्यवहार एकट्या उद्योग अधिकाऱ्यांनी केले मनपाशी. तसंही असताना इथं टोलेजाम इमारती उभा केल्या आहेत की अमेठी झोनमध्ये हॉटेल आहेत, बार आहेत, रेस्टॉरंट आहेत, दारूचे अड्डे आहेत, मोबाईल मार्ट आहेत, शाळा आहेत. त्याच्यावर आता MIDCच्या साहेब एका माझी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं आणि सरकारमध्ये काम करताना माझी दिशाभूल कोण करणार नाही. दिशाभूल जर केलं आणि त्याच्यातनं वस्तुस्थिती निर्माण झाली तर कायदेशीर कारवाईला त्यांना पण सामोरं जावं लागेल. माझी फक्त विनंती अशी आहे की आज आपण मला सांगितलं आणि उद्या सस्पेंड केलं किंवा आज सस्पेंड केलं असं होत नाही. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही जनतेच्या वतीनं मांडलेला हा विषय आहे की नाही, बरोबर आहे, आम्ही चौकशी करू आणि त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल हे पारदर्शकपणानं तुमच्या समोर ठेवू आणि कारवाई करू. बस. अधिकारी सोबत आहेत आपल्या, फक्त काही एवढं सांगावं किंवा आता इथं एवढ्या ज्या काही इंडस्ट्री पण अधिकाऱ्यांची प्रेस कॉन्फरन्स कुठे? माझी प्रेस कॉन्फरन्स आहे ना. एवढ्या इंडस्ट्रीमध्ये टोले जंग इमारती उभ्या त्यांनी माहिती अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तुमच्याशी नक्की चर्चा करावी. तुम्हाला जे काय हवे ते कागदपत्र ऐका ना साहेब ते द्यावेत. इथं काय असं नाही आहे की तिजोरीमध्ये आणि काही भरपूर आणून ठेवलं आहे किंवा काय. माझं म्हणणं आहे की RO असतील, डेप्युटी CO असतील, यांनी सुद्धा आपण जे चांगलं काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांशी संवाद केला पाहिजे. इथं माहिती अधिकारी आहेत, जे कोण असतील त्यांच्यावर पत्रकार परिषदेचा आज झाला. नाही ना, मी निर्णय घेतला माहिती कार्यालय इथंच करणार, म्हणजे रोज तुम्हाला तासाला माहिती मिळेल. चला.